वर्षापूर्वी इथे बुद्ध जन्माला आले। काय सांगू बाई मावा, काय सांगू बाई मावा, लुंबिनीचा ठेवा। काय सांगू बाई मावा, लुंबिनीचा ठेवा। बुद्ध मला हवा बाई, बुद्ध मला हवा, बुद्ध मला हवा बाई, बुद्ध मला हवा, बुद्ध मला हवा बाई, बुद्ध मला हवा, बुद्ध मला हवा बाई, बुद्ध मला हवा। काय सांगू बाई मावा। माता महामाया गरोदर असताना माहेरी निघाल्या बाळंतपणाला आणि एका नयनरम्य निसर्गाच्या सानिध्यामध्ये महामायांचं प्रसूतीची वेळ आली आणि त्या एका निर्भीड जंगलात, आज आपण जिथे लुंबिनीला जातो ना जन्मस्थळाजवळ, तिथे महामाया प्रसूत झाल्या आणि बाळबुद्धाचा जन्म झाला। काळजाचं होईल पाणी पाणी, काळजाचं होईल पाणी पाणी, बाळबुद्धाची ऐका कहाणी, भगवान बुद्धाची ऐका कहाणी, माझ्या बुद्धाची ऐका कहाणी, माझ्या बुद्धाची ऐका कहाणी, माझ्या बुद्धाची ऐका कहाणी, माझ्या बुद्धाची ऐका कहाणी। लुंबिनी गाव पवित्र ठाव, लुंबिनी गाव पवित्र ठाव, माझ्या बुद्धानं तिथं घेतली धाव। म्हणून काय सांगू बाई मावा, काय सांगू बाई मावा, लुंबिनीचा ठेवा, लुंबिनीचा ठेवा। बुद्ध मला हवा बाई, बुद्ध मला हवा, बुद्ध मला हवा बाई, बुद्ध मला हवा। पंचशिलाचा ठेवा दिला, बुद्ध मला हवा बाई, बुद्ध मला हवा, बुद्ध मला हवा बाई, बुद्ध मला हवा, बुद्ध मला हवा बाई, बुद्ध मला हवा, बुद्ध मला हवा बाई, बुद्ध मला हवा। समता आणि शांतीच्या मार्गावर मनुष्य आला पाहिजे। श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, म्हणजे हा सगळा भगवान बुद्धांचा विचार आहे। बरं मंडळी, वारकरी संप्रदाय म्हणजे बुद्धाची वाट आहे। आता लोक नाकारतात त्याला, आपला विलाज नाही। दॅट वेज कॅनॉट बी क्युअर्ड मस्ट बी इंज्युअर्ड, नाकारतात त्याला, आपला विलाज नाही। म्हणजे याच्यातही काय झाले माहिती का, आमच्या वेशातले मुंबाजी शिरलेत वारकरी संप्रदायात। कळलं असेल तुम्हाला माझं बोलणं, आता टाळे वाजवा जोरात। आमचा वेश घालून मुंबाजी याच्यात घुसले, त्याला आमचा काय विलाज आहे। पण ही बुद्धांच्या वाटेवर जर उभं राहिलं तर माणसाची वाट लागणार नाही, असं ज्या संप्रदायाला पहिलं कळलं तो वारकरी संप्रदाय। म्हणून वारकरी संप्रदाय कोणी एका धर्माचा संप्रदाय नाही। मग थकविल्या गवळणी या या, थकविल्या गवळणी या या, थकविल्या गवळणी या या, थकविल्या गवळणी। वा वा, या 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 या, थकविल्या गवळणी। 700 वर्षापूर्वीची भाषा आहे। चंद्रभागेच्या वाळवंटात कोण कोण आलं होतं, ही धम्माची वाट आहे। हे बुद्ध पांडुरंग आहे, पांडुरंग हरी बुद्ध विटेवरी, पांडुरंग हरी बुद्ध विटेवरी। कोणी मानू नाही तर नाही मानू, पण चंद्रभागेच्या वाळवंटावर
केवळ महाराष्ट्रातला नाही, अखिल भारतातील बुजुर्ग विचारवंत ज्या काही ठराविक धर्माच्या ठेकेदारांनी समाजाला गिळंकृत केलं होतं, त्या गिळंकृत करणाऱ्या धर्माच्या ठेकेदारांचा धार्मिक धर्म, अंधश्रद्धेचा धर्म, गोरगरिबांना छळवणारा धर्म, बाईला विधवा करणारा धर्म, बाईचा नवरा मेल्यावर बाईला नवऱ्याच्या प्रेतावर जिवंत जाळणारा धर्म हा हिंदू धर्म नव्हता. हे हिंदू धर्माचं पांघरून घेतलेले खोटे धर्माचे ठेकेदार होते. ही सर्व कुटुंबना समाजाची नष्ट करण्यासाठी चंद्रभागेच्या वाळवंटावर मोठा संग्राम भरला 13व्या शतकात 700 वर्षापूर्वी. तिथे कीर्तन सुरू झालं. कीर्तन सुरू झालं. कीर्तन कोणी केलं माहितीये? संत नामदेव महाराजांनी. कोणी केलं बोला मोठ्याने? संत नामदेव महाराज कीर्तनाला उभे राहिले आणि केवळ वयाच्या 15व्या वर्षी विश्वाच्या शांतीची तळमळ करणार हे कौळ अंतःकरण गळ्यामध्ये टाळ घेऊन उभं राहिलं. गायाला त्यांचं नाव आहे ब्राह्मण असून सुद्धा